निघेल. सरकारला ही गोष्ट कळली. रविवार एवढ्यासाठी निवडलाय कारण विद्यार्थ्यांना आणि पालकांना यायला जमेल म्हणून, आणि त्याच्यासाठी म्हणून रविवार हा निवडलेला आहे. बाकीच्या राजकीय पक्षांशी देखील मी चर्चा करणार आहे, त्यांच्याशीही मी बोलणार आहे. आणि सर्वांनी, मला असं वाटतं महाराष्ट्रातल्या प्रत्येकाने याच्यामध्ये सामील व्हावं. कारण हा जो कट आहे, ह्याला कटच म्हणेन मी, महाराष्ट्राचं मराठीपण हे घालवण्याचा जो कट आहे हा उद्ध्वस्त करण्यासाठी मला असं वाटतं तमाम सर्व मराठी बांधवांनी, भगिनींनी, मातांनी, त्या विद्यार्थ्यांनी, सर्वांनी त्या मोर्चात सहभाग. सर्वांना विनंती आहे, इथे कोणताही झेंडा नसेल, फक्त मराठी हा एक अजेंडा असेल आणि त्या अजेंडा सर्वांनी, महाराष्ट्रातल्या तमाम मराठी बांधवांनी या मोर्चामध्ये सामील व्हावं आणि सरकारला दाखवावं, सांगावं. आज मोठे साहित्यिक आपले एलकुंचवार यांनी देखील विरोध दर्शवला. सर्वजण विरोध दर्शवत आहेत आणि अशा वेळेला मला हेही बघायचंय की कोण कोण त्या मोर्चामध्ये सामील होत आहेत. इतर राजकीय पक्षांच्या व्यतिरिक्त इतर कोण कोण सामील होत आहेत आणि कोण येणार नाहीत हेही मला बघायचं. म्हणजे नुसते तोंड देखले बाकीचे नुसते बोलत असतात. मला असं वाटतं ही अत्यंत लढाई आहे महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातनं, मराठी माणसाच्या दृष्टिकोनातनं ही खूप महत्वाची लढाई आहे आणि या लढाईमध्ये संपूर्ण महाराष्ट्राने उतरावं असं मी महाराष्ट्राला आवाहन करीन. 6 तारखेला सकाळी 10 वाजता गिरगाव चौपाटीवरून हा मोर्चा निघेल. बाकीच्या सगळ्या राजकीय पक्षांशी माझी चर्चा होईल. त्यांची देखील भूमिका स्पष्ट आहे की या मुद्द्याला त्यांचा विरोध आहे. आपण सर्व पक्षीयांना, सर्व मराठीजनांना आवाहन करण्याचं स्वाभाविक त्यांचा गोष्ट आहे. तुम्ही त्याबद्दल काय सांगा? त्यांनाही आवाहन कराल का? कारण एकत्र महाराष्ट्रातले राजकीय पक्ष म्हटलं आल्यानंतर ते पण आलेच ना, त्यांच्याशीही बोलणार, त्यांच्याही लोकांशी बोलणार. आमची माणसं त्यांच्याशी लोकांशी बोलणार. तुम्हाला आठवत असेल की ज्याच्यावरती इतके दिवस जे तुमचं जे चालू होतं ना सगळं, ते माझं वाक्य आपण लक्षात घ्या. कुठच्याही वादा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र, हे तुम्हाला वाक्य तुम्हाला 6 तारखेला कळेल. मला असं वाटतं आम्ही बोलू ना त्या विषयावरती बोलू. रविवार एवढ्यासाठी आहे, सगळ्यांना येणं सोपं जातं आणि सरकारला महाराष्ट्राची ताकदही दिसायला सोपी जाते. ही सहज काही 6 तारीख अशीच काही गंमत म्हणून निवडली नाहीये. रविवार आहे, शाळा बंद असतात, विद्यार्थ्यांना यायला शक्य होतं, पालकांना यायला शक्य होतं, इतर सगळ्यांनाच येणं शक्य होतं आणि म्हणून तो रविवार निवडलेला आहे. मला असं वाटतं आपण तेच बोलतोय. आझाद मैदान अनेक लोक ज्यावेळेला इतर तुमच्या माध्यमातून मराठी या विषयावरती बोलत असतात, कळलं का, पण ऐन मोक्याच्या वेळेला येत नाही अशी लोक मला बघायची आहेत ना. मग त्याच्यामध्ये अनेक कलावंत पण असतील. कलावंतांचा मुद्दा आहे म्हणून माध्यमातून, सोशल माध्यमातून किंवा जनमानसामध्ये काही कलाकार व्यक्त होतात, काही साहित्यिक व्यक्त होतात. ज्या पद्धतीने महाराष्ट्र या सगळ्या मुद्द्यावरती कलाकार साहित्यिक व्यक्त व्हायला होतील. मला असं वाटतं माझं बोलणं झाल्यावरती होतील. विठ्ठलाला साकडं घालू, सरकारला सुबुद्धी देऊ. त्याच्यावरती मी त्यांना सांगितलं की त्याच्यामध्ये स्विमिंग पण येतं, त्याच्यामध्ये सायकलिंग पण येतं, त्याच्यामध्ये इतर पण गोष्टी येतात. भाषा सोडून तुम्ही कुठची गोष्ट आणायचा प्रयत्न करा, आमचा पाठिंबा असेल. जर त्या वयामध्ये मुलं जर समजा स्विमिंग शिकली किंवा इतर ऍक्टिव्हिटीज जर समजा ते शिकले तर बंधन का आणताय? ह्याच्या मागे लॉजिक काय आहे? समजा पहिलीच्या मुलांना जर समजा तुम्ही सामूहिकरित्या जर समजा स्विमिंग शिकवलं तर चांगली गोष्ट आहे ना. तुमच्या काय ते रेटिंग प्रमाणे तुम्हाला काय करायचंय ते इतर गोष्टी शिकवा.
म्हणजे आता जे गोष्ट सांगताय ती त्यांच्या GR मध्ये आहे का? त्याच्यामध्ये फक्त भाषा आहे. भेटलो ना आता इथे. ते पण त्यांना सांगितलं. ते पण त्यांना मी सांगितलं. आता सांगतायत ते की 10,000 शिक्षक आम्ही भरती करणार आहोत. पगार द्यायला पैसे आहेत का? आता जवळपास 90,000 कोटीची कॉन्ट्रॅक्ट ज्यांना दिलेली आहेत ते कॉन्ट्रॅक्टर बोंबलतात की आम्हाला अजून पैसे नाही दिलेत. मला कळलं नाही की ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये एवढे प्रश्न आहेत, इतके विविध प्रकारचे प्रश्न आहेत, आपल्याकडे पूल पडतायत, आपल्याकडे अजून चांगले रस्ते होत नाहीयेत, अनेक गोष्टी आहेत, शिक्षणामधल्या अनेक गोष्टी आहेत, या सगळ्या सोडून आपण भाषेवरती काय येतोय? बोलताना असं म्हटलं की कुठची तरी मोठी गोष्ट ही लपवण्यास वेधण्याचा प्रयत्न होतोय की काय, असा संशय यावा अशी परिस्थिती आहे. मला काय राज्यामध्ये चालू आहे मला काही कल्पना आहे. मला हे माझ्याकडे आता इथे कागद आलाय. हे सगळं महाराष्ट्रातच का घडू शकतं? JNPT मध्ये भरती आहे आणि त्या JNPT मध्ये भरती असताना त्याचे इंटरव्ह्यूज हे अदानी पोर्टला चालू आहेत. तर काय चालू आहे महाराष्ट्रामध्ये मला समजलं नाही. म्हणजे तुम्ही भाषेवरती सगळ्या गोष्टी आणताय, तुम्ही इकडच्या ज्या काही आस्थापना आहेत त्याच्यामध्ये तुम्ही त्या सगळ्या गोष्टी देण्याचा प्रयत्न करतात, जमिनी जातायत, आमच्या भाषा घालवण्याचा प्रयत्न करताय. काय काय म्हणजे काय चालू आहे महाराष्ट्रात? आणि हे जे अनेक जे विषय आहेत महाराष्ट्राशी संबंधित, मला असं वाटतं की त्या सगळ्या गोष्टींचा एक सामूहिक त्याला विरोध, कळलं का? खास करून हिंदीला, खास करून हे भाषेच्या सक्तीला, याच्यासाठी म्हणून तो 6 तारखेचा मोर्चा आहे. मी बाकीच्या राजकीय पक्षांशी मी बोलीनच आणि मला असं वाटतं आपण 6 तारखेला भेटू. ते कोण? नाही ते कोण? मला ते कोण आहेत? कसल्या अपॉर्च? असं काय हिंदीमध्ये ठेला टाकायचंय? म्हणजे काय करायचंय? काय डायरेक्ट आता 1ली ते 5वी हिंदी घेतलं की लगेच हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये आम्हाला काम मिळणार आहे? काय आहे तुमचं? काय वाकडं झालं? पाचवी नंतर हिंदी आणि संस्कृत हे ऑप्शनल भाषा होत्या ना. याच्यात आजपर्यंत सगळ्या शिक्षण पद्धती सगळेच जण त्याच्यातच तयार झाले ना. मग अनेक लोक डॉक्टर झाले, इंजिनियर झाले, शिक्षक झाले, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये. महाराष्ट्र मोठा आहे, पहिल्यापासून मोठा आहे, याच शिक्षण पद्धतीमध्ये मोठा आहे ना हो. मग असा काय साक्षात्कार झाला बाकीच्यांना की ज्याच्यातनं तुम्ही महाराष्ट्रावरती ही गोष्ट आणताय? पाचवी नंतर हिंदी घेऊन, मला असं वाटतं हिंदी घेऊन म्हणण्यापेक्षा हिंदी ऑप्शनल असताना हिंदी संस्कृतमध्ये शिकून दादा भुसे झाले का शिक्षण मंत्री? मग काय क्रेडिट रेटिंग मध्ये दादा भुसे स्विमिंग येतं का म्हणून? ठीक आहे. नांदेड, वाशिम, हिंगोली अनेक ठिकाणी लोकशाही मराठीने सर्वे केला आहे, रियालिटी चेक केलेला आहे. अनेक शाळांची दुर्दशा झालेली आहे. अनेक ठिकाणी शाळांची शिक्षक नाहीये. गप्पा का बसलो होतो? तुला काय वाटलं आपण गप्पा मारत बसलोय आता? झालं माझं संपलं. तर हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघेही आक्रमक पाहायला मिळतात. 6 जुलैला गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान मोर्चाचं आयोजन राज ठाकरे यांनी केलेलं आहे. JNPT मध्ये तर दादा भुसेंनी सांगितलं 10,000 शिक्षकांची भरती करणार. मात्र पगार द्यायला पैसे आहेत कुठे असा सवाल देखील राज ठाकरेंनी विचारला. दरम्यान 6 जुलैला जो मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे, मोर्चामध्ये एकही झेंडा नसेल, फक्त मराठीचा अजेंडा असेल असं देखील राज ठाकरे यांनी म्हटलंय. TV9 मराठी एकमेव.
नमस्कार, मी जान्हवी सावंत. आरोग्यम धनसंपदा मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पचन संस्थेमधील कॅन्सरचे प्रकार आणि उपचार पद्धती याविषयी माहिती घेणार आहोत आणि मार्गदर्शन करणार आहे डॉक्टर उन्मेष टाकळकर. डॉक्टर, कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार, मी डॉक्टर उन्मेष टाकळकर, कॅन्सर जनरल अँड एंडोस्कोपिक रोबोटिक सर्जन, केअर सिग्मा हॉस्पिटल, संभाजीनगर. नमस्कार. तर विषयाला सुरुवात करण्याआधी डॉक्टरांची ओळख करून घेऊया. डॉक्टर उन्मेष टाकळकर हे महाराष्ट्रातील कॅन्सरवरील उपचारांसाठीचे तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. केअर सिग्मा हॉस्पिटल, छत्रपती संभाजीनगरचे चीफ मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून ते कार्यरत आहेत. एकाच छताखाली सर्व प्रकारच्या उपचारासाठी मराठवाड्यात केअर सिग्माची ओळख आहे. पुणे आणि मुंबईला होणारे सर्व उपचार केअर सिग्मामध्ये उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे संपूर्ण मराठवाडा आणि विदर्भातील रुग्णांना दिलासा देण्यासाठी डॉक्टर उन्मेष टाकळकर आणि त्यांची टीम अहोरात्र काम करत आहेत. तर आता आपण विषयाला सुरुवात करूया. डॉक्टर, अन्ननलिकेचा कर्करोग म्हणजे नेमकं काय? अन्ननलिकेचा कर्करोग म्हणजे ज्याला आम्ही इसोफेजियल कॅन्सर असं म्हणतो, ते म्हणजे गळ्याचा जो कॅन्सर इथून चालू होतो आणि तो पोटाला जोडेपर्यंत जी नलिका असते त्याला इसोफेगस म्हणतात. आणि त्याच्यामध्ये बरेचसे जे कारणं आहेत, त्याच्यामध्ये प्रथम कारण म्हणजे